तसं नको मला व्हिडिओ चांगली माझी असतंच त्यामुळे गावकर घातलेली मला ती ऑलरेडी हाईटची भीती वाटते तरी काय हे जबरदस्ती काय परत बिरत काय नाही. फाटली नुसतं व्हिडिओ मी क्लिअर समजेल तुम्हाला कोण घाबरलाय कोण घाबरलाय समजेल तुम्हाला चेहऱ्यावरून मी व्हिडिओ बघत. आता इथून मी बघा आपला आहे टोकन नंबर 59 बघा इथून जायचं त्या टोकाला आणि स्वतःचे फाटले बघूया इथून बघा सर्व कसा व्ह्यू दाखवतो तुम्हाला दोन्ही साईडनी. नमस्कार मित्रांनो, जिद्दरकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण आज रत्नागिरीला आलो आहे. ऑलरेडी 2 व्हिडिओ मी आपल्या मंदिराचे केलेत. मी तिसरा व्हिडिओ रत्नागिरी आले की तुम्हाला माहिती आहे स्पेशल असा आरेवारे बीच त्याचा व्हिडिओ आपण आज करतोय, एक्सप्लोर करतोय पूर्ण आरेवारे बीच. कारण तिथे झिप राईड वगैरे आहे, झिप लाईन वगैरे आहे सर्व आणि तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दाखवणार आहे की रील आणि इंस्टाला खूप व्हायरल आहे. चला आता आपण त्या आरेवारे बीचच्या इकडे जाऊया. बघा तुम्हाला पहिला इथून व्ह्यू दाखवतो वरून कसला खतरनाक व्ह्यू आहे बघा. हे बघा सुरुवातच अशी असेल तर विचार करा बीचला. सुरुवात अशी असेल तर बीच किती क्लीन आणि सुंदर असेल बघा. अशा लाटा जात आहे लोडवारपणे. चला आता आपण एक्सप्लोर करूया आरेवारे बीच. आरेवारेची झिपलाईन ते बघा चालू आहे. झिपलाईन अजून तर बघा आपल्याला स्लॉट भेटते आज की उद्या. चालू आहे झिपलाईन ज्याच्यासाठी आरेवारीला सर्व येतात. बघा सुंदर असा बीच आहे. आपण आता खाली जाणार तुम्हाला झिपलाईन दाखवतो त्यानंतर. आता लेडीज जातात दोघी बघा. पेर 1200 रुपये 600 पर पर्सन. मग तिथे मला वाटतं पाणी कमी आहे. बघा आता त्या दोघी गेल्या बघा. दोघी गेलेत त्या. बघून जरा डेंजर वाटतंय. आता इथून मी बघा आपला आहे टोकन नंबर 59 बघा. इथून जायचं त्या टोकाला आणि स्वतःचे फाटले बघूया. इथून बघा सर्व कसा व्ह्यू दाखवतो तुम्हाला दोन्ही साईडनी. त्या साईडने बघा तुला व्ह्यू दिसतोय. झिप लाईन सर्व इथे रेडी होतात. इथे सर्व लिहिलेलं आहे इन्फॉर्मेशन. झिप लाईन 1200 रुपये बघा सर्व. आता झिप लाईन करायला फाटली माझी असतंच त्यामुळे गावकर घातलेली मला ती ऑलरेडी हाईटची भीती वाटते तरी काय हे जबरदस्ती काय परत बिरत काय नाही. जबरदस्ती इथं मला करायला लागते बाकी काय नाही. कारण मी रायगडला गेलो त्यावेळी पण सध्या असं बिल्डिंग फाटली होती म्हणजे रोपवेला. तर म्हणजे एक्सपिरियन्स असा आहे. हिला मस्ती होती प्लॅन वरून सुटते बा. आपण जाऊ त्या टायमाने. आपला 59 आहे. त्या साईडने व्ह्यू बघा आपला सर्व रेडी करतात. तिथे रेडी होतं सर्व. तिकडे बघा खाली व्ह्यू बघा ह्या साईडने कसला आहे आरेवारे बीचचा. हे बघा तिथून सुटले आता बघा. सर्व आपल्याला टोकन नंबर 60 हे बघा सेफ्टी गिअर आहेत ते आपल्याला बांधतात. पहिले 4 ते 5 टोकन आपल्या पुढे असतात त्यानंतर हे बांधतात सर्व. कारण सेफ्टी महत्त्वाची आहे. आणि रत्नागिरी आरेवारे बीचला जो झिप लाईन आहे तो खूप सुंदर असा आहे. तिथे खूप चांगल्या प्रकारची सेफ्टी आहे. मी रिव्ह्यू वगैरे वाचले त्यानंतर तिथे आलो आहे.
बघा जास्त नाही कॉस्ट, फक्त 600 रुपये पर पर्सन आहे. थोडं अंतर आहे, मला वाटतं 40 ते 50 सेकंद आहे. ते थोडं वाढलं पाहिजे पण ठीक आहे. कोकण साईडला, गावच्या साईडला जर तुम्हाला पाहिजे तर ही झिप लाईन खूप म्हणजे खूपच सुरक्षित आहे. कारण मी रिव्ह्यू वगैरे बघितले आणि त्यानंतर तुम्ही बीच बघितला असालच. आपण एक्सप्लोअर करतोय तो खूपच सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही जर आरेवारेला आलात तर झिप लाईन नक्की करा. 600 रुपये इनफ आहेत, पण चांगला एक्सपिरियन्स असेल नक्कीच. आता आपण जाऊ तिकडे. या साईडला कसं रेडी करतात बघा. रेडी कशी करतात आवडती मानतात. कुठून व्ह्यू बघा असला भारी आहे. इथून व्ह्यू बघा कसला आहे, एक नंबर. आपला 2 नंबर नंतर जाणार आपण पण. काय बघा आता सुटणार, सुटले. खाली बसले ना दिसत नाही मला, तुम्ही दिसली पाहिजे. नुसतं व्हिडिओ मध्ये क्लिअर समजेल तुम्हाला कोण घाबरलाय, कोण घाबरलाय समजेल तुम्हाला चेहऱ्यावरून. इथे गाडी पण घ्यायला येते आपल्याला. प्रॉपर आपण आरेवारे बीचला आलोय. ती बघा झिप लाईन दाखवेल तुम्हाला. आता आपण इकडे बघूया बीचला काय काय आहे. सुंदर असा बीच आहे रत्नागिरीमध्ये, खूपच फेमस असा बीच आहे आरेवारे बीच. आता आपण जाऊया. झिप लाईनसाठी खूपच प्रसिद्ध असा बीच आहे हा. बघूया आतमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण बघूया. वा, खूप अशी पब्लिक इथे झिप लाईनसाठीच येते. झिप लाईन फेमस आहे. आणि जो तुम्ही व्ह्यू बघितला असाल, व्हिडिओ टाकणार आहे मी स्टार्टिंगलाच, जो रस्त्याच्या साईडने समुद्राचा व्ह्यू बघाल तुम्ही, खूपच रील वगैरेला व्हायरल आहे सध्या व्ह्यू. कारण खूप सुंदर असा व्ह्यू आहे तिथून. चला आता आपण आतमध्ये जाऊया बीचला, बघूया काय काय ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत आणि अजून काय काय तुम्हाला दाखवतो मी. बघा आता वरून आले झिप लाईन, पब्लिक आता बघूया. हां नाही बघा वरती करायचं पाय का तिथं भरलाच नाही. ते बघा पुन्हा एकदा दाखव तुम्हाला. झिप लाईन येते इथे बघा. आलात तर हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. कारण हे बघा आता मी थोडं लवकर गेली झिप लाईन. हे बघा आता चालू आहे अजून तिथे, थोडं संध्याकाळ होत चालली आता. प्रॉपर आता आपण खाली आलोय पाण्यामध्ये. थोड्या वगैरे मजा घेत आहेत लहान पोरं वगैरे. हेच तर सुख आहे, स्वच्छ आहे बघा. कोकणातले बीच तुम्हाला खूप स्वच्छ दिसणार. महिने सर्व एन्जॉय करायला, त्यामुळे थोडा क्राऊड दिसतोय तुम्हाला. नाहीतर इकडे काहीच क्राऊड नसते एवढं. कमी गर्दीचे ठिकाण जाऊन बघू शकता. बीच आहे आरेवारे बीच.
शूज खराब नाही करायचं. एवढं स्पीड नाही. पब्लिक मजा घेते. त्या साईडला बघू शकता पहिले गाडी आणि इकडे बघा उंटा सवारी. जीप लाईन चालू आहे. या साईडला पण उंटा सवारी. ह्या राईड वगैरे करू शकता इथे. बाकी स्पोर्ट राईड बंद केलेत कारण पावसाचे 25 मे नंतर बंद केलेत. त्यामुळे तुम्हाला इथे स्पोर्ट राईड दिसत नसतील जास्त. फक्त जीप लाईन आहे. हे बघा उंटावरती बसले. तिकडे बैलगाडी आहे. स्वच्छ असा सुंदर किनारा असणारा आरेवारे बीच. तुम्हाला खालून आता झिपलाईनचा एक्सपिरियन्स दाखवतो कसं आहे बघा. ते येतात तिकडून ते दाखवतो तुम्हाला. हे बघा स्पीड बघा तुम्ही कसे आहे. आता तिकडे आला इकडे खाली बघू शकता पाणी खूप कमी आहे. म्हणजे रिक्स कमी आहे खूपच. आणि हाईट एवढी पण जास्त नाही आहे. पण जरा पाठी काही लोकांची आमच्या घ्या. आरेवारे फेमस बीच. फेमस पूल. इथून कसला नजारा दिसतोय बघा. हा ओरिजिनल नजारा. दोन्ही साईडने तुम्हाला दाखवतो नजारा. अरे वा इथून पाणी बघा नाही इथं आकार कसा निर्माण झालाय. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण तुम्हाला शेवटला असा व्ह्यू दाखवणार आहे ना. तुम्ही इंस्टाला वगैरे बघितला असाल त्याच्यापेक्षा भारी व्ह्यू दिसणार आहे. कारण आपण वरच्या साईडनी तुम्हाला दाखवणार आहे. बघा ब्रिज तुम्हाला दाखवला आरेवारेचा. इथूनच मेन किनारा चालू होतो आणि वरती आहे रत्नागिरीमधील सर्वात फेमस ब्रिज आणि त्याच्या खाली असणारा बीच जो आहे की आरेवारे बीच. बघा व्ह्यू पॉईंट बघा कसला आहे बघा. एक नंबर व्ह्यू आहे बघा. सुंदर असा बीच आणि त्याच्यामध्ये असणारा ब्रिज. ब्रिजचा आरेवारी बीचचा पॉईंट. त्या झिप लाईन बघा आता सूर्यास्त होणार आहे. रोड साईडने वरून बघा आरेवारीची सुंदरता दाखवली मला. बघा वरच्या साईडने बघा असं वाटतं एक नंबर. वरची साईड आहे रोड साईड. हे बघा वरून कसला व्ह्यू दिसतोय बघा एक नंबर आरेवारे बीच. हा नजारा याच्या आधी तुम्हाला कोणीच दाखवला नसेल. बघा सुंदर असा नजारा आहे. आरेवारे बीचच्या आधीच आहे. जिथे तो रोड येतो ना तिथून थोडा वरती थांबावं लागेल तुम्हाला. जे 2 स्टॉल आहेत ते तुम्हाला दाखवतो. त्याच्या इथून हा जर नजारा बघायचा आहे तुम्हाला तर खूपच असा उत्कृष्ट नजारा आहे. तुम्ही ते याल त्या पॉईंटवरती नक्की या. आरेवारे बीचचा जो मेन पॉईंट आहे त्याच्याच वरती 2 स्टॉल आहेत काकींचे. तिथे मॅगी वगैरे भेटते. त्याच्या आधी हा सुंदर असा नजारा आहे. तिथून बसून तुम्ही या नजाऱ्याचा अनुभव घेऊ शकता. लोकेशन अजिबात मिस करू नका. बघा सुंदर असा लाटांचा आवाज. त्यामध्ये तुम्ही वरती चाय वगैरे पिऊ शकता. काय फील असेल बघा. याला एडिटिंगची गरज नाही. म्हणून बोलतात ना कोकण स्वर्गनगरी आहे. ते हेच कारण आहे बघा. याला काय एडिट करायची गरज आहे का. आरेवारे बीच आणि इथं बघा तुम्हाला मॅगी वगैरे भेटू शकते बघा. मॅगी लिंबू सरबत चाय वगैरे. इथे बघा नारळ पाणी पिऊ शकता बघा. आणि एक बघा बेल वगैरे मॅगी. त्यानंतर या साईडचा व्ह्यू बघा. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जाम खुश व्हाल तुम्ही बघा. व्ह्यू बघा कसला येते. लाटा बघा. हा आरेवारेचा वरून व्ह्यू आहे बघा. लाटा कशा पुढं येत आहेत. तर वाजून की दाखवतो तुम्हाला. हे बघा 48 झाले. व्ह्यू बघा कसला एक नंबर आहे. अशी 2 दुकानं आहेत बघा. नारळ पाणी वगैरे मॅगी चहा वगैरे भेटते. कॅमेऱ्याकडे बघा सुंदर असा बीच बघा. संध्याकाळचे 7 झालेत. त्यानंतर बघा या साईडला बघा तुम्हाला सर्वांनी आरेवारे बीच त्या साईडने दाखवला असेल. पण इथून बघा एक साईड ही आहे वरून रोडच्या वरून बघा. या साईडने तुम्ही जाऊ शकता. हा शॉर्टकट एक मार्ग आहे. आणि तिकडे पण बघा. बघा तिथे उभे माणसं. तिथे पण एक मार्ग आहे. तिथून तुम्ही जाऊ शकता.
आणि या साईडचा बघा हा व्ह्यू अजिबात मिस करू नका. तुम्ही मरीन लाईनला वगैरे गेला असाल नरिमन पॉईंटला, तिथे जसा व्ह्यू आहे तसा सिनारो आहे बघा रात्रीचा. 7 वाजले आता रात्र होईल त्यावेळेचा बघा व्ह्यू या साईडला बघा. आणि आरेवार वाऱ्याचे व्हिडिओ बघितले असेल ते त्या साईडला असेल बघा. त्या साईडला झिप लाईन वगैरे आहे आणि तिकडे पूल आहे तिकडून असेल. पण हा पॉईंट तुम्हाला कोणीच दाखवला नसेल. तर बघा असे नवनवीन व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलवरती राहा. कारण असं काही ना काही मी दाखवायचा मीही प्रयत्न करत असतो. व्ह्यू आहे पुन्हा एकदा. आता तुम्हाला दाखवतो स्वच्छ आणि सुंदर किनारा आरेवाडी बीच रत्नागिरी फेमस पॉईंट. हे बघा सुंदर असा समुद्र किनारा, त्याच्यावरती बघा वेलचा आनंद लुटताना हा आता गरीब लोक सुंदर असा बीचचा अनुभव घेता घेता बेल खात आहे. अकेली चला फायनली आलो रूमवरती. तर आपण आज आरेवारी बीचला गेलो. रत्नागिरीमध्ये खूप प्रसिद्ध असा बीच आहे आरेवारी बीच. त्याचे रील वगैरे बघितले असाल. स्वप्नील चित्रीचा जो आवाज आहे त्यात तुम्ही बघितला असालच. काय सुंदर बीच आहे तो. हाच बीच जो आपण एक्सप्लोर केला बघा. तिथे जीप लाईन पण केली आपण. फक्त 600 रुपये एका पर्सनचे आहेत. बघा खूप सुंदर असा बीच आहे आणि तुम्ही जीप लाईन तर करायलाच पाहिजे. आणि बघा अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण गणपतीपुलेला आलोय. आपण ऑलरेडी जय विनायक मंदिर आणि कराटेश्वर मंदिराचा पण व्हिडिओ टाकला आहे, तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि उद्या आपण गणपतीपुले आणि प्राचीन कोकण ते पण एक्सप्लोर करणार आहोत. आपण आपल्या सध्या कोकण सिरीज चालू आहे तर त्याचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत, तर तुम्ही नक्की बघा. त्यानंतर तुम्हाला मी या ट्रिपचा पूर्ण बजेट किती झाला त्याचाही व्हिडिओ बनवणार आहे, तोही तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि गणपतीपुळेला कधी गेला तर आरेवारे बीचला नक्की जावा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा मित्रांना जास्तीत जास्त आणि हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.